हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 58. आध्यात्मिक मृत्यू भाग 2. आपण आध्यात्मिक मृत्यू भाग 1 यामध्ये देहाचे शव झाल्यानंतर औषात्मादी पंचकडीला मानव योनी कशी प्राप्त होते येथपर्यंत पाहिले. आता आपण या अभंगाचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊ. माझ्या मते हा अभंग आपल्याला आध्यात्मिक मृत्यू ही साधना शिकवत आहे. या योगे प्रेतयोनी पितरयोनी प्राप्त होते. आपण सदानंदी राहतो आणि आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आता याचे आपण निरूपण पाहू. झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. आपण याच देही याच जन्मी मुक्त व्हावे अशीच या मानवी देही आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची अपेक्षा आहे. यासाठी ज्याप्रमाणे मानवेतर जीवनामध्ये आपण प्राप्त परिस्थिती स्वीकारून मोठ्या आनंदात जगत होतो, तसेच याही मानवी देही आपण जगावे आणि सहजच मुक्त व्हावे अशी अपेक्षा आहे. परंतु यात विशेष करून मनाच्या अमर्याद असंचित उपभोगांचा फार मोठा अडथळा असतो. मन देहादी इंद्रियांना जीवित राहण्याला अनावश्यक पुनर्जन्मासाठी संचित निर्माण करणारे उपभोग घ्यायला सतत उद्युक्त करते. आपला सद्य देह हा गतसंचित संपवण्यासाठी त्या अनुषंगाने धारण केलेला आहे. या देही या जन्मी संचित झालेले उपभोग घ्यायची सोय नाही. यामुळे गतसंचितापेक्षा निराळे उपभोग घेतले की ते संचित होतात आणि ते संपवण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावाच लागतो. मानवाकडून मनाच्या आहारी जाऊन हे जन्मोजन्मी घडते. याला खीळ घालण्यासाठी ज्यावेळी एखादा उपभोग घ्यायची वेळ येते त्यावेळी आपल्याकडून तत्क्षणी विचार झाला पाहिजे की हा उपभोग देह जीवित राहण्यासाठी आवश्यक आहे का. असे असेल तरच उपभोग घ्यायचा, तसे नसेल तर असा उपभोग घेणे टाळायचे. यासाठी तुकारामबुवा आपल्याला उपाय सुचवत आहेत. स्मशान म्हणजे अंतिम शेवटचे ठिकाण, आपल्यासाठी शेवटचे ठिकाण आहे. पुरुषोत्तमाच्या योगधामाचे द्वार. आपण जीवन जगताना प्रतिक्षणी योगधामी जाण्यासाठी लक्ष म्हणजे ध्यास घ्यायचा आणि त्याला अनुलक्षून कृती करायची. याला बाधक अशी कोणतीही कृती आपण करायची नाही. सतत जाण बाळगायची की आपला देहभाव शून्य आहे. सतत भान ठेवायचे की आता देह प्रेतयोनी आहे. या चरणामध्ये प्रेत हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. तुकारामबुवाने रचनाच करताना तशी रचना केलेली आहे आणि लक्षात ठेवावे ही तुकारामबुवाची रचना आहे. आध्यात्मिक मृत्यू या साधनेची ही किल्ली आहे. प्रेत हा शब्द सविस्तर समजून घेताना प्रेतयोनी, पितरयोनी आणि मुक्त योनीपर्यंत आपला प्रवास कसा होतो ते जाणून घ्यायचे. हे प्रत्यक्ष आचरणात आले की ही साधना यशस्वी झाली, आपली सायुज्य मुक्तीची यात्रा संपन्न झाली. ज्यावेळी देहापासून प्राण निराळा होतो त्यावेळी देह निचेष्ट होतो, त्याचे शव होते. औषात्मा जीवाला लटकलेल्या बुद्धी, स्मृती, मन यासह देह सोडतो आणि बाहेर आकाशात जातो. औषात्म्याला सप्तब्रह्म तत्वांचा पुरवठा पुरुषोत्तमाकडून सतत होत असतो आणि औषात्म्याकडून जीवाला आणि जीवाकडून बुद्धी, स्मृती, मन यांना होतो. या योगे ही पंचकडी आकाशात सक्रिय असते. मागे सोडलेल्या त्या शवामध्ये धनंजय हा उपप्राण सक्रिय असतो. तोपर्यंत औषात्मा देहापासून पूर्ण दूर होत नाही. परंतु देहाची विल्हेवाट लावली की देहामधील धनंजय हा प्राण नष्ट होतो. त्यावेळी औषात्मादी पंचकडी प्रेतयोनीमध्ये प्रवेश करते. या योनीमध्ये औषात्मादी पंचकडी पुनर्जन्मासाठी अनुकूल असा प्रदेश, समाज, कुटुंब, मातापिता
इत्यादींचा शोध घेते. याला किती वेळ लागेल ते काही सांगता येत नाही. यथाकाळी हा शोध संपतो आणि त्यावेळी औषात्मादी पंचकडी पितृयोनीमध्ये प्रवेश करते. येथे औषात्मादी पंचकडी मातेच्या उदरी प्रवेश करण्यासाठी पिता केव्हा अनुकूल होतो याची प्रतीक्षा करत असतात. हा कालावधी किती लागेल याचा काही नियम नाही. यथाकाळी पिता अनुकूल होतो आणि मग औषात्मादी पंचकडी मातेच्या उदरी प्रवेश करते. तेथे औषात्मा जीवाला देह धारण करण्याची आज्ञा देतो. स्मृती, बुद्धी, मन यांच्या मदतीने जीव गतसंचित याच एकादेही संपेल असा देह तयार करतो. या देहाच्या मध्यभागी अंतःकरणामध्ये औषात्मा वास्तव्य करतो आणि ही पंचकडी मानवी योनी धारण करते. अशा प्रकारे तुकाराम बुवा आपल्याला आध्यात्मिक प्रेतयोनी आणि आध्यात्मिक पितरयोनी प्राप्त करायला सांगत आहेत. कारण मानवयोनी प्राप्त करणे ही मातापित्याची मर्जी असते. आता अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हे साध्य कसे करायचे ते जाणून घ्यायचे. जो निंदा करत दोष सांगतो त्याला ते दोष नष्ट करायचा उपाय सांगता आला पाहिजे. अशालाच निंदा करायचा, दोष सांगायचा अधिकार आहे आणि अशाच निंदेची दखल घ्यावी. तुकाराम बुवा आपल्याला उपाय सांगत आहेत. या चरणामध्ये तुकाराम बुवा म्हणतात, झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. आता आपण सर्वप्रथम आध्यात्मिक प्रेतयोनी साध्य करायचे लक्ष ठेवले आहे. यासाठी लक्ष्याला ठाव स्मशानीचा म्हणजे या मानवी देही आपले लक्ष, आपले उद्दिष्ट योगधामे यात्रा करायची हे आहे. यासाठी साधना आहे झाला प्रेतरूपी शरीराचा भाव. आपला देहभाव म्हणजे आपल्या देहाला मन, रिपू यामुळे आणि देह आहोत ही जी भावना आहे ती विसरली गेली पाहिजे. येथे नष्ट झाली पाहिजे असे म्हटलेले नाही. हा देहभाव विसरता केव्हा येईल? जेव्हा आपण जगताना प्रथम कर्मयोगासाठी आणि उर्वरित वेळी अध्यात्म यासाठी भान हरपून मग्न होऊ तेव्हा. यासाठी आपल्या आचरणामध्ये सापेक्ष सिद्धांत अंमलात आला पाहिजे. बाळू अभ्यासात इतका गढून गेला की त्याला जेवणाचे भान राहिले नाही. ज्यावेळी अभ्यास संपला त्यावेळी त्याला भूक लागल्याची जाण आली. तेव्हा तो आईला म्हणाला, मला जेवणाची वेळ टळून गेलेली समजलीच नाही. मला जेवणासाठी हाक का मारली नाहीस? त्यावर सौ बाळकोबा म्हणाल्या, मी तुला 2 वेळा हाक मारली परंतु तुझे लक्ष नव्हते. अभ्यास करताना बाळूचे लक्ष विद्यार्जन हेच एकमेव होते. यामुळे त्याला जेवणाची वेळ झाल्याचे समजलेही नाही. प्रत्यक्षात 4 तास होऊनही त्याला त्याची जाणीव नाही. हाच तो सापेक्ष सिद्धांत आहे. कर्मयोग आणि त्यानंतर अध्यात्म करताना आपण त्यामध्ये पूर्ण झोकून द्यायचे. हा दोन्ही गोष्टींसाठी अन्य सर्व काही आपल्यासाठी गौण झाले पाहिजे. यासाठी त्यांचा विसर झाला पाहिजे. यासाठी तुकाराम बुवा अन्य एका अभंगामध्ये म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे कैशी राजा कळो आले. ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तींसी अखंडित. आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संतांसंग देई. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध. आपण या अभंगाचा थोडक्यात परंतु मुद्देसूद अर्थ जाणून घेऊ. देवा आता ऐसा करी उपकार. येथे देवा म्हणजे आपण स्वतःचाच औषात्मा. कारण अध्यात्माच्या सिद्धांताप्रमाणे कोणतीही साधना, उपासना आपल्यासाठी अन्य कोणी करू शकत नाही. म्हणून पुरोहिताने मंत्र म्हणून आपल्याला काहीही लाभ होत नाही. केवळ आपले आपणच साधना, उपासना करू शकतो आणि याचे फळ फक्त आपल्यालाच प्राप्त होते. ऐसा करी उपकार
म्हणजे माझ्यावर कोणता उपकार कर, ते पुढे तुकाराम बुवा सांगत आहेत. देहाचं विसर पाडी मज. ते सांगतात, मला माझ्या देहाचा विसर होऊ दे, कारण साधना उपासना करताना देहासंबंधी स्मृतींमधून काहीतरी आठवण होते आणि आपण विचलित होतो. देहाचा विसर होण्यासाठी आपण साधना उपासना करताना वर दिलेल्या बाळूच्या अभ्यासाच्या उदाहरणामध्ये त्यात सर्वस्व झोकून द्यायचे. म्हणजे सापेक्ष सिद्धांताप्रमाणे आपल्याला देहच काय, तर प्राप्त कृती सोडून सर्वस्वाचा विसर होतो. देह नष्ट होऊ दे असे ते सांगत नाहीत. मला फक्त देहाचा विसर होऊ दे असे ते सांगत आहेत. कारण साधना उपासना करण्यासाठी आपल्याला जीवित देहाची नितांत गरज आहे. तरीच हा जीव सुख पावे माझा. मी तुझ्याजवळ येण्यासाठी साधना उपासना करताना देहाचा विसर झाला की माझा जीव सुखी होईल. कारण तुझ्याकडे येण्यामध्ये माझा देह हाच एकमेव अडथळा आहे. देह आणि बाह्य इंद्रिये यांना बुद्धी, स्मृती, मन या अंतस इंद्रियांकडून प्रोत्साहित केल्याशिवाय ती त्यांची ती कृती करत नाहीत. देहाचा विसर झाला की अडथळा दूर होतो. मग नको त्याची स्मृतीमधून आठवण होत नाही. बुद्धी विचारलेले नसताना नको तेथे दृश्याचे विश्लेषण करत नाही. देहभाव नसल्यामुळे मन शांत राहते. या योगे माझी साधना उपासना सुरळीत सुरू राहते. तुकाराम बुवा पुढे म्हणतात, बरे केशी राजा कळो आले. देवा, आपण केशी नावाच्या दैत्याला ठार मारले, त्यावर जय मिळविला. यामुळे आपल्याला केशव हे नामाभिधान प्राप्त झाले. देवा, या केशी दैत्यापेक्षाही महाभयावह असे रिपू माझ्या देहाला अयोग्य कृतीसाठी उद्युक्त करत होते. हे माझ्या वेळीच लक्षात आले, हे बरे झाले. तथापि आता देहाचा विसर झाल्यामुळे त्यांच्या उचापतींचा मला जराही त्रास होत नाही. तुकाराम बुवा पुढे म्हणतात, ठाव देई चित्ता राखे पायापाशी. देवा, माझे चित्त म्हणजे माझे बाह्य मन आपल्या चरणी वाहून घ्यावे. कारण हे चित्त बाह्यभागे मुक्काम करून ज्ञानेंद्रियांना काही ज्ञान प्राप्त झाले की ते बुद्धीकडे पाठविले जाण्याआधीच अंतस्मनाला त्याची माहिती देते आणि बुद्धीने त्या ज्ञानाचे विश्लेषण केले की अंतस्मन ते ग्रहण करते आणि सूक्ष्म मनाच्या संवेदनेने कर्मेंद्रियांना उपभोगासाठी उद्युक्त करते. परंतु आता मला देहाचाच विसर झाल्यामुळे हे सर्व बंद झाले आहे. तुकाराम बुवा पुढे म्हणतात, सकळ वृत्तींशी अखंडित. याचप्रमाणे माझ्या चित्तामध्ये अनेक वृत्ती आहेत. काही घटना घडली की स्मृतीमधून चित्ताच्या वृत्ती आपोआप उफाळून येतात. त्याप्रमाणे उपभोग घ्यावे अशी प्रबळ इच्छा होते. यामुळे माझे नित्य जीवन विचलित होते. यासाठी देवा, माझ्या सर्व वृत्ती आपल्या चरणी कायमकरिता वाहून घ्या. तुकाराम बुवा पुढे म्हणतात, आस भय चिंता लाज काम क्रोध. देवा, माझ्या देहामध्ये आसक्ती, भय, चिंता, लाज, काम, क्रोध इत्यादी असे महाभयावह रिपू आहेत. त्यांना काळ, वेळ, प्रसंग वगैरे काहीही कळतच नाही. केव्हाही उफाळून येतात आणि जीवाला विचलित करतात. यास्तव देवा, तोडावा संबंध यांचा माझा. देवा, त्यांचा आणि माझा संबंध कायमकरिता तोडा. मला त्यांच्यापासून कायमकरिता दूर न्या. तुकाराम बुवा पुढे म्हणतात, मागणे ते एक हेची आहे आता. देवा, माझे मागणे हे एवढे एकच आहे. या मागणीच्या पूर्तते योगे मला देहाचा विसर व्हावा, यासाठी माझे मागणे असे आहे की नाममुखी संता संग देई. माझ्या संतांजवळ कायम संबंध असावा. त्यांच्याच संगतीत मला सदा राहू दे. कारण त्यांच्या मुखी तुझ्या नामाचा गजर अखंड सुरू असतो. याओगे माझ्याही मुखी तुझे नाम सतत राहील. सतत तुझी आठवण राहिली की देहाचा विसर सहज शक्य होईल. तुकाराम बुवा पुढे म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा. हां, परंतु देवा,
मला देहाचा विसर वरवर माझी समजूत घालण्यासाठी नको. मला ढोंग देखावा नको. मला मिथ्या भ्रामक भाव नकोत. मला खरेच या देहाचा विसर व्हायला हवा आहे आणि तोही कायम करता. तुकाराम बाबा पुढे म्हणतात, घेई माझी सेवा भावशुद्ध. या योगे माझी आपल्या चरणी सेवा अखंड सुरू राहील आणि ही सेवा देहाचा विसर झाल्यामुळे परिपूर्ण शुद्ध असेल. कारण आपली सेवा करताना माझ्यामध्ये कोणताही भावभावना नसतील. अशा प्रकारे देहभाव नष्ट झाला, देहाचा विसर झाला की जरी चित्त रिपू आपल्या देही उपभोगांसाठी उद्युक्त झाले तरीही त्याची संवेदना आपल्याला मिळत नाही. यामुळे आपण परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र अवस्थेत देवाची सेवा अखंड करत राहतो. यायोगे आपण जीवित असताना आध्यात्मिक दृष्टीने आपला आपोआप प्रेतयोनीमध्ये प्रवेश होतो. याला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. हाच तो आध्यात्मिक मृत्यू आहे. भौतिक दृष्टीने विचार करता आपण जीवित असतो, कर्मयोग करत असतो, प्रपंच चालवित असतो आणि तरीही अन्य सर्व भावांचा अभाव झाल्यामुळे आपण पूर्णपणे अध्यात्मामध्ये रत राहतो. आता आपण पितरयोनी शोधण्यासाठी प्रयत्न करू लागतो. प्रेतयोनीचे एकमेव उद्दिष्ट पितरयोनीचा शोध घेणे हे आहे. अशा या आध्यात्मिक प्रेतयोनीमध्ये आपल्यासाठी पितरयोनी म्हणजे जगतजननी पुरुषोत्तम यांचे जेथे वास्तव्य आहे ते योगधाम. हा शोध किती काळ सुरू राहील हे काही सांगता येत नाही. हे सर्वस्वी प्रेतयोनीमधील आपल्या आध्यात्मिक आचरणावर अवलंबून आहे. ज्यावेळी आपण प्रेतयोनीमधून पितरयोनीमध्ये जाण्यासाठी म्हणजे योगधामी जाण्यासाठी प्रयत्न करू लागतो, त्यासाठी साधना उपासना करू लागतो, त्या योगे आपण यथाकाळी रिपुमुक्त होतो. यामुळे प्रत्यक्ष जीवन जगताना इकडे जीवित देही भौतिकात काय काय होते याचे वर्णन तुकाराम आता पुढील चरणांमधून करत आहेत. त्या योगे आपण सहजच योगधामी कसे पोहोचतो ते आपल्यालाही समजत नाही. येथे आपला आध्यात्मिक दृष्टीने पितरयोनीमध्ये प्रवेश होतो. तुकाराम अभंगामध्ये आता पुढे सांगतात, रडती रात्रंदिवस कामक्रोध माय, म्हणती हाय हाय यमधर्म. आता आपले सर्व लक्ष पितरयोनी प्राप्त करण्यासाठी योगधामे मुक्काम करणे हे आहे. आपण अत्यावश्यक इतकाच कुटुंबामध्ये, समाजामध्ये, संसारामध्ये सहभाग घेतो. यामुळे काम, क्रोध, माया इत्यादी कुटुंब, समाज, संसार यात गुंतविणारे रिपू यमधर्माच्या नावाने टाहो फोडतात. यमधर्मा तुझा धिक्कार असो असा पुकारा करतात. आपल्या आध्यात्मिक आचरणामुळे आपला पुनर्जन्म टळतो. या योगे आपल्या वाटेला यमधर्म जात नाही, कारण आपण अमृत होतो. अमृत झाल्यावर मृत्यू देणारा यमधर्म आपल्यापासून पूर्ण दूर निघून जातो. यामुळे आपण पुन्हा कुटुंब, समाज, संसार यामध्ये येत नाही. म्हणजेच येथे सदेह जीवित असूनही आपला यात कुठेही जराही सहभाग नसतो. अर्थातच कुटुंब, समाज, संसार वैतागतो आणि त्या यमधर्माने आपल्या या आध्यात्मिक मृत्यूपासून वेळीच का रोखले नाही यासाठी त्याच्या नावाने टाहो फोडतात, त्याचा धिक्कार करतात. तुकाराम पुढे सांगतात, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ध्यानाग्नी लागला ब्रह्मतत्वेसी. आता अशा प्रकारे आध्यात्मिक मृत्यू झाल्यावर आपण भौतिक दृष्टीने सदेह असूनही कुटुंब, समाज, संसार यामध्ये कर्तव्य कर्म करत असूनही आपण वैराग्य धारण केलेले असते. आपण वितरागी झालेले असतो. कुटुंब, समाज, संसार यामधील भौतिक गोष्टींपासून आपल्याला अस्पर्शित योग प्राप्त झालेला असतो. याच त्या वैराग्यरूपी शेणाच्या गोवऱ्या. आत्मब्रह्माच्या ज्ञानाग्नीने धगधगत आपले भौतिक आयुष्य लौकिकाने राख करून नष्ट करते. आपण आध्यात्मिक होतो. तुकाराम पुढे म्हणतात, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्यध्वनी बोंब झाली. घट याचा एक अर्थ देह असाही आहे. येथे घट फोडिला
म्हणजे आपला देह भौतिकामधून परिपूर्ण परिवर्तित होऊन आध्यात्मिक होतो आणि पुरुषोत्तमाचरणी दाखल होतो. आणि आता अशा या आध्यात्मिक देहामधून कर्मयोगासाठी अत्यावश्यक असलेल्याशिवाय अन्य उच्चार होत नाही. केवळ महाध्वनी ओंकार, महामंत्र ओम तत्सत त्वम असे याशिवाय अन्य उच्चार होत नाही. तुकारामबाबा पुढे म्हणतात, दिली तिळांजुळी कुळनामर उपासे, शरीर ज्याचे त्याचे समर्पिले. आता वंशासह सर्वांपासून अलिप्त झालो, या भौतिकापासून निस्संग झालो, देहापासून पृथक झालो, देहभाव लोप झाला. आता तहान, भूक, जाणीव, नेणीव इत्यादी सर्व पांडुरंग पांडुरंग झाला. औषात्म्याच्या प्रेरणेमुळे ज्या जीवात्म्यामधून हे शरीर उत्क्रांत झाले होते त्या जीवाशी आता एकरूपता साध्य झाली. तुकारामबुवा अभंग संपन्न करताना म्हणतात, तुका म्हणे रक्षा झाली आपी आप, उजळीला दीप गुरुकृपा. तुकारामबुवांना हा अपेक्षित गुरु म्हणजे योगाधिराज पातंजलींच्या सूत्राप्रमाणे स एव पूर्वेषामपि गुरुः कालेना नवच्छेदात, अर्थात तो कालातीत असल्यामुळे पूर्वजांचाच गुरूंचाही गुरु आहे. येथे रक्षा म्हणजे क्षुद्र गोष्ट. आता देहभाव क्षुद्र झाला, त्याचा केवळ कर्मयोगापुरताच उपयोग राहिला. आता त्याची उपासना मुद्दाम करावी लागत नाही. ती आपोआप केव्हा होते ते कळतही नाही, कारण आता तो कालातीत झालेला, सर्व पूर्वजांच्या गुरूंचा गुरु असलेला हे सर्व करतो. अशा प्रकारे आता त्या परमोच्च गुरूच्या कृपेचा दीप प्रज्वलित झाला. नरजन्माचे सार्थक झाले. हरिओम.